पुण्यात गणेश उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून पुण्याचा मानाचा दुसरा गणपती असणाऱ्या तांबडी जोगेश्वरी या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी बघतोय की भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागल्याचं आपल्याला दिसून येते। आज जे आहे गणेश उत्सव आहे, त्यानिमित्तानं गणपती बाप्पाला वंदन करण्यासाठी या ठिकाणी भाविकांनी रांगा लावल्याचं दिसून येते। आज पहाटेपासूनच पुण्याचे जे मानाचे 5 गणपती आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठापना होती आहे। आज दुपारी जे आहे 12च्या दरम्यान या ठिकाणी गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते पुण्याचा मानाचा दुसरा गणपती असणाऱ्या तांबडी जोगेश्वरी या गणेशाची जी आहे ती प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे। आपण पाहतो की या ठिकाणी भाविकाची मोठी रांग लागल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येते। चांदीच्या पालखीमधून जे आहे ते बाप्पांची मिरवणूक काढण्यात आलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा झालेला आहे। आपण बघतो की या ठिकाणी काही भाविक आहेत, भाविकांना विचारूयात काय उत्साह आहे। ताई, काय सांगशील, कसा उत्साह आहे? बाप्पांचं आगमन झालेलं आहे, खूप छान वाटतंय। अगदीच पहिला दिवस आहे आज आणि मानाचे गणपती बघायला मिळतात आहे, तर खूप छान वाटतंय। आणि पावसानेही साथ दिली, पाऊस अजिबात नाही, ऊन पडलंय, तर नक्कीच खूप आनंद आहे पुणेकरांना की सगळे मानाचे गणपती आणि बघायला मिळतात आहे। खूप काय सांगाल तुम्ही, काय कसा उत्साह आहे? खूपच छान वाटतंय, उत्साह तर खूप आहे, भरपूर। पहिलाच दिवस आहे आणि गणपती पुण्याचं आराध्य दैवत, त्यामुळे खूपच आनंद असतो गणपतीचा उत्सव जेव्हा असतो तेव्हा। आपण पुण्याच्या मानाच्या दुसऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आलेला आहात, काय गणपतीकडे काय मागणार आहात? गणपतीला बस सर्वांनी भक्ती करावी ईश्वराची आणि निष्काम भावनेने कर्म करावी, हेच गणपतीला इच्छा मागणे राहील। ते तुम्ही कुठून आलाय? मी मेकर, बुलढाणा जिल्हा। बाप्पांकडे काय मागणार आहात? आज बाप्पांचं पहिलाच दिवस आहे। मागणं फक्त आपल्या घरच्यांना, कुटुंबियांना सर्वांना हे सुख समृद्धी द्यावी, बस इतकीच मागणी। काय सांगाल ताई, कुठून आलाय, कसा उत्साह आहे? पुण्यातूनच आली आहे, उत्साह खूप छान आहे आणि पहिल्यांदाच आली मी पुण्यात। सगळ्यांना सुखी आणि हेल्दी ठेव एवढं सांगेन। काय सांगाल दादा, कुठून आलाय, कसा उत्साह आहे, कुठं जाऊन आलात? मी आतापर्यंत म्हणजे मानाचा गणपती जाऊन आलेलो आहे आणि आता मला खूप उत्साह आहे की गणपती सगळे पुण्यातला गणपती म्हणजे भारतातले सगळ्यात भारी गणपती असे मानले जातात, त्यामुळे खूप प्रचंड उत्साह आहे माझा। थँक्यू। काय सांगाल, कुठून आलाय, कसा उत्साह आहे, कुठं जाऊन आलाय? आज बाप्पांचा पहिला दिवस आहे। हा, मी हिंजवडीहून आलेलो आहे, तर पहिल्यांदा खूप दरवर्षीच आम्ही ॲक्च्युली गणपतीला व्हिजिट करण्यात येतो पहिल्या दिवशी आणि उत्साह तर खूपच असतो आणि मी हीच इच्छा व्यक्त करतो की सगळ्यांचे जे इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण हो गणपती बाप्पाच्या कृपेने। आपण बघतो की या ठिकाणी मानाचा दुसरा गणपती असणाऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीला वंदन करण्यासाठी या ठिकाणी भाविकांची मोठी रांग लागलेली आहे। खरं तर आज गणेश उत्सवाचा पहिला दिवस आहे, पुण्यामध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळतोय, बाप्पांच्या आगमनाची मोठी तयारी पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेशसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ, विमान नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.